नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सर्वजण बोलत बसलेले आहेत. त्याचवेळी आप्पा तिथं असतात आणि मग यश म्हणतो, आप्पा आम्ही तुमच्यासाठी चहा बनवून आणतो. आणि यश आप्पांसाठी आता चहा बनवायला जात आहे. त्याचवेळी अनिरुद्धही तिथे बसलेला असतो. अनिरुद्ध त्याचबरोबर कांचन तिथे येते आणि कांचन आप्पांना म्हणू लागते, अहो कुठे गेलेलात तुम्ही? किती वेळ झालं सांगा बरं, काळजी वाटते, सांगून जायचं ना. तेव्हा आप्पा म्हणतात, अगं यश होता माझ्यासोबत. तेव्हा कांचन म्हणते, कसं आहे माहिती आहे का, अहो आता ही कोर्ट केस चालू आहे ना, तेव्हापासून ना अगदी काळजात धस होतं, तुम्ही दिसला नाहीत की. कसं काय होईल काय सांगता येत नाही ना या लोकांमुळं. तेव्हा आप्पा म्हणतात, अगं काळजी करू नको, आपण आहोत व्यवस्थित. त्यावेळेस इकडे संजना म्हणते, एवढंच तुम्हाला वाटतं तर तुम्हीच थांबवू शकता ना ही कोर्ट केस. त्यावेळेस इकडे अनिरुद्ध आप्पांना म्हणत असतो की आप्पा हे कोर्ट वगैरे सगळं बंद करा, तुम्ही करा बरं ती केस कॅन्सल, आपण बसून सोडूया हा प्रॉब्लेम. त्यावेळेस आप्पा म्हणत असतात की बसून सोडूया म्हणजे, अरे सुरुवात तर तुम्हीच केली ना. आणि संजना पण तेच बोलायला सुरुवात करत असते, घाबरण्याची गरजच येणार नाही आहे, तुमचा BP वाढून तुम्हाला राहायचं नसेल तर माघार घ्या तुम्ही. तेव्हा आप्पा म्हणतात, आम्ही का माघार घ्यायची आहे. तेवढ्यात यशही तिथे येतो आणि यशही आप्पांच्या बाजूने बोलत असतो. कांचन पण म्हणत असते की अगं आमच्या घरामध्ये सुख समृद्धी सगळं होतं, पण तू जेव्हापासून आमच्या घरामध्ये पाऊल टाकलं तेव्हापासून आमच्या घरातला हे नजर लागलेली आहे. कांचनला मात्र खूप राग आलेला असतो आणि कांचन ते सर्व बोलून दाखवत असते. तेव्हा संजना म्हणते, ती अरुंधती तुमच्या डोक्यात काहीतरी भरवते. अरुंधतीनंच तुम्हाला सांगितलं ना इथे राहायला यायचं आणि तुम्ही इथे राहायला आलात. आता तुम्ही इथे राहायला आलेला आहात तर तुमचा BP तुम्हीच वाढवून घ्यायचा आहे आणि तुम्ही स्वतःच घेताय वाढवून, त्याला आम्ही कोणी जबाबदार नाही, असं संजनाचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र कांचन आणि आप्पा या दोघांनाही राग येतो. कांचन म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, अरुंधती जेव्हापासून या घरात होती तेव्हापासून या घरामध्ये सुख होतं, कधीच तिने कोणाला त्रास होऊ दिला नाही. पण तू जेव्हापासून या घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून या घराला खरंच नजर लागलेली आहे आणि या सगळ्याला तूच जबाबदार आहे, असं कांचन स्पष्टपणे संजनाला बोलत असते. आणि संजनाला मात्र खूप राग येतो, तिला ही गोष्ट काही पटत नाही. तिला असं वाटत राहतं की हे सगळं जे काही घडतंय ते आपल्यालाच बोललं जाते, याला आपणच जबाबदार आहोत असं सांगितलं जाते, पण हे मी काहीही केलेलं नाही असं संजना आणत असते. परंतु अनिरुद्ध म्हणतो की आई काय बोलतेस तू हे. तेव्हा कांचन म्हणते की काय चुकीचं बोलते सांग बरं तू, जेव्हापासून ही या घरात आलेली आहे तेव्हापासूनच आपल्या घराची अशी अवस्था झाली आहे. कांचन आप्पांना म्हणते की चला हो, एकतर तुमची काळजी वाटत होती म्हणून बोलले मी, नाहीतर इथं कोणाशी बोलण्यात मला अजिबात रस नाही, असं कांचन स्पष्टपणे सांगते. आणि आप्पांना म्हणते की चला आता. आप्पांना तिथून घेऊन चाललेली असते. तेव्हा तिथे आप्पा म्हणतात, अगं थांब, यशला मी सांगितलेलं आहे ना. आणि यश चहा करत आहे आणि तो चहा घेऊन येत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा कांचनची समजूत घालत असतात. आप्पांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी जे काय घडत आहे ना ते सगळं यांच्यामुळं घडत आहे. आपल्या घरामध्ये जो कलह निर्माण होत आहे तोही फक्त या संजनामुळं होत आहे, असं आप्पांचंही म्हणणं असतं. आणि संजनाला मात्र या सर्व गोष्टींचा खूप राग आलेला असतो. तिला हे अजिबात पटत नसतं की माझ्यावर का आरोप केले जात आहेत. तेव्हा संजना म्हणत असते की काय चाललंय हे सगळं. अनिरुद्ध पण म्हणत असतो की अहो आपण सामोपचाराने गोष्टी मिटवायच्या म्हणत आहोत आणि तुम्ही हे भांडण काय करताय, असं त्यांचं म्हणणं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिकडे अरुंधतीवर बद्दल बोललं जात असतं. अरुंधतीला नावं ठेवली जात असतात, अरुंधती चुकीची आहे, अरुंधतीच हे सगळं करत आहे असं बोललं जात असतं. आणि अरुंधतीलाच या सगळ्या गोष्टीचा ब्लेम केला जात असतो. अरुंधतीमुळेच हे होत आहे असं म्हटल्यामुळं आप्पांना आणि कांचनला दोघांनाही तेवढाच राग आलेला असतो. आणि त्या दोघांचंही असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे सगळं जे घडतंय ते अरुंधतीमुळं घडत नाही, हे सगळं घडतंय हे तुमच्यामुळं घडतंय, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, असं आप्पांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आप्पा म्हणतात की कसं आहे माहिती आहे का अनिरुद्ध, गोष्टी जर सामोपचाराने मिटवता येत नसतील तर त्या काय करायच्या आहेत हेही तुम्हाला ठरवावं लागेल. काहीही झालं तरी आत्ता मी कोणाचंही ऐकून घेणार नाही, कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, ज्या पद्धतीने तुमचं सगळं सुरू आहे त्या सगळ्याचा आम्हालाही तेवढाच त्रास होत आहे, एवढं लक्षात ठेव. कारण तुला वाटत असेल पण आता मी माघार घेणार नाही, कारण मला आत्ता ही केस जी लढायची आहे
ती माझ्या हक्कासाठी लढायची आहे, माझी फसवणूक झालेली आहे म्हणून लढायची आहे. बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्यावरचा राग काढण्यासाठी मी ही केस लढत नाही, असं आप्पा स्पष्टपणे सांगत असतात. अनिरुद्ध बोलत असतो की आप्पा तुम्ही समजूनच घेत नाही, तुम्हाला शांतपणे घ्यायचंच नाही. तेव्हा आप्पा म्हणतात की शांतपणे घ्यायचं नाही म्हणजे अजूनही मी शांतपणेच घेत आहे, तरीही तुला तेच वाटत आहे का मी शांतपणे घेत नाही? शांतपणेच गोष्टी हँडल करत आहे, शांतपणेच विचार करत आहे, मग अजून काय करायचं आहे असं आप्पा बोलून दाखवतात. तेव्हा आप्पांना अनिरुद्ध म्हणत असतो की बरोबर आहे तुमचं, परंतु मला काय वाटतं माहिती आहे का की तुम्ही आणखी विचार करा, आणखी ही वेळ गेलेली नाही, ही केस तुम्ही मागे घेऊ शकता असं आप्पांना बोललं जात असतं. तेव्हा आप्पा म्हणत असतात की नाही, काही झालं तरी आता मी माघार घेणार नाही. आप्पा या निर्णयावर स्पष्ट असतात. तेवढ्यात तिथे यश येतो आणि यशही म्हणू लागतो की हो का आप्पांनीच का माघार घ्यायची आहे, प्रत्येक वेळेस आप्पांनीच का करायचं आहे हे सगळं, असं यश बोलत असतो. आणि यश संजनाला या भाषेत बोलत आहे हे पाहून अनिरुद्धला मात्र खूपच राग आलेला असतो. अनिरुद्धला ही गोष्ट पटत नसते. अनिरुद्धला असं वाटत असतं की काहीही झालं तरी या यशने या भाषेत बोललं नाही पाहिजे. संजना म्हणते की या गोष्टी तू बोलूच नको रे, तू तर ना अरुंधतीच्या पावलावर पाऊल टाकत असतोस. तेव्हा यश म्हणतो की का टाकू नये, ती माझी आई आहे, नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते, सत्यासाठी लढते, मग मी का टाकायचं नाही पावलावर पाऊल, असं तो बोलत आहे आणि सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की यश म्हणतो की आम्ही जे लढत आहोत किंवा आजी आप्पा जे लढत आहेत त्यांना न्याय हवा आहे, त्यांना समृद्धी हवं आहे, आम्हाला सगळ्यांना समृद्धी हवं आहे, आम्ही म्हणून लढत आहोत. तुमच्यासारखं स्वार्थी विचार करून आम्ही इथे लढत नाही हे यश सांगतो. तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसतो. यश हा आप्पांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि या सगळ्याचा त्रास मात्र या संजनाला होत आहे. संजना चुकीची वागत आहे, तरीही संजनाला असं वाटत आहे की आपण जे करत आहोत ते बरोबर आहे आणि आपल्यालाच यांनी साथ दिली पाहिजे. खरं तर संजनाचा स्वार्थी विचार अनिरुद्धच्याही लक्षात आलेला नाही. संजनाला हे घर पैसा सर्व मिळवायचं आहे, परंतु यामध्ये जर आपण अडकलो तर आपण त्यामध्ये यायचं नाही असं संजनाचं चाललेलं आहे. परंतु संजना जे काय बोलत आहे, संजना जे काय वागत आहे त्यामुळं अनिरुद्धला त्रास होणार आहे हे अनिरुद्धच्या लक्षातही येत नाही. अनिरुद्धला असं वाटत असतं की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मी अडकला जाणार नाही असं अनिरुद्धचं एक स्वतःच्या बाबतीत प्रांजळ मत असतं. पण त्याला माहितीच नाही आहे की यामध्ये पुरतात तो अडकला जाणार आहे, संजना नाही. संजना ही शाबूत आहे, ती निवांत बाजूला आहे, ती कोणत्याही गोष्टीमध्ये अडकणार नाही, तर यामध्ये अडकले जाणार आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त अभि आणि त्याचबरोबर अनिरुद्ध. संजना तिला कसलीही कोर्ट कचेरी करावी लागणार नाही, तिला कोणताही त्रास होणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध यशला बोलत असतो, कारण यश हा संजनाला उलटसुलट उत्तर देत असतो. ही गोष्ट अनिरुद्धला काही सहन होत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं नितीन आणि अनिश बोलत असतात. त्याचवेळी यश त्यांच्यासाठी चहा घेऊन येतो आणि त्याचबरोबर नितीन म्हणत असतो की काय झालं, तू गेलेला का भेटायला, ती ईशा आलेली का भेटायला? तेव्हा अनिश म्हणतो की हो आलेली ती भेटायला, म्हणजे अनप्रेडिक्टेबल होतं हे वागणं, ती येईल असं मला तरी वाटलं नव्हतं, पण ती आली आणि मग मी तिला भेटायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. मी तिला तसं भीती घातलेली आहे, बघूया तिला सांगितलेलं आहे, तिनं जर अभिला समजवलं तर आपल्या बाजूने काहीतरी चांगली बाजू घडू शकते, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा यश म्हणतो काय सांगतोयस तू, खरंच ईशा तुला भेटायला आलेली अनिश? तेव्हा अनिश म्हणतो हो ना, माझाच विश्वास बसत नाही. यशला पण धक्का बसलेला असतो, अनिशलाही बसलेला असतो, पण ठीक आहे आली ना ती, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता बघूया काय होतंय पुढं, असं यांच्या सगळ्यांचं म्हणणं असतं. ईशा नक्की काय करणार आहे, अभिला कशा पद्धतीने समजवेल, कोर्टात आपल्या बाजूने येईल का, ही गोष्ट यश अनिश त्याचबरोबर नितीन विचार करत असतात. कारण आपण कितीही शब्दांचे खेळ केले तरी आपल्याकडे अजून पुरावा नाही, ठोस पुरावा नाही की ज्याच्यामुळं हे प्रूव्ह होईल की यामध्ये आप्पांचा काहीही दोष नाही, असं नितीन त्याचबरोबर यश बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना त्याचबरोबर अनिरुद्ध हॉलमध्ये असतात. त्याचबरोबर अनघाही देवाच्या समोर बसलेली असते आणि अनघाही इकडे म्हणत असते की काय झालं. तेव्हा अभि आलेला असतो. अभिला अनिरुद्ध म्हणतो का रे, आम्ही इथं बसलोय हे तुला दिसत पण नाही का, नाही कुठे गेलेलास तू? तेव्हा अभि म्हणतो की मी नोकरी शोधायला गेलो होतो. हे ऐकल्यानंतर संजना म्हणते गरज काय आहे, म्हणजे आता तुला इथे टॉवरमध्ये फ्लॅट मिळाल्यावर तू स्वतःची प्रॅक्टिस सुरू करणार आहेस ना, मग गरज काय नोकरी शोधायची? खरं तर टॉवर होणं या गोष्टीसाठी बरेच वर्ष लागणार आहेत,
पण मूर्ख संजनाच्या हे लक्षात येत नाही की दैनंदिन गोष्टींसाठी अभिला जॉब करणं हे गरजेचं आहे. सरळ सरळ त्याला संजना सांगते की तुला नोकरी करायची गरज काय आहे. अभि म्हणतो की हो बरोबर आहे, मला नोकरी करायची गरज नाही आहे, पण मला काय वाटतं माहिती आहे का बाबा. त्यावेळेस अनिरुद्धला बोलू लागतो. तो अनिरुद्धला म्हणत असतो की बाबा मला काय वाटतं माहिती आहे का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हां बोल ना, काय झालं. आपण हा समृद्धी नको बिल्डरला द्यायला, असंही आपण बिल्डरकडनं काही घेतलेलंच नाही, मग आपण घाबरायची काय गरज आहे. आपण माघार घेऊ शकतो ना, आपण त्याला सांगूया ना. बिचारा अभिला माहितीच नाही आहे की संजना आणि अनिरुद्धने बिल्डरकडनं चेक घेतलेला आहे आणि तो चेक त्यांच्याकडे आहे, त्यांनी बँकेत जमा करायचं ठरवलेलं आहे. पण अभिला याबद्दल काहीही माहिती नाही. अभि मात्र म्हणत आहे की मला वाटते बाबा, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आपण हे सगळं माघार घेऊया, नको हे आपल्याला. म्हणजे अनघाने अभिला जे समजवलेलं आहे त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे, ही गोष्ट लक्षात येते. अनघाने समजून सांगितलेलं असतं, मग जानकीसाठी अभि तुला हे करावं लागेल असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अभिने आता अनघाचं ऐकलेलं आहे. म्हणून तर अभि अनिरुद्ध आणि संजनाला म्हणत आहे की आपण माघार घेऊया, आपण नको असं करायला, असं त्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभिला ते समजवत असतात, अभिला सांगत असतात की अभि तू काय बोलतोयस हे. संजना म्हणते तुला कळतंय का. अरे आता कसे माघार घेऊ शकतो आपण, म्हणजे अचानक तू काय करतोयस, तुला कळतंय का. संजनाच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते, तिला ही गोष्ट सहनच होत नाही. कारण काहीही झालं तरी आता माघार घ्यायची ही गोष्ट तिला मात्र मान्य नसते. ती म्हणत असते अनिरुद्ध तुझ्या मुलाला समजवा, काय चाललंय बघ त्याचं. अनिरुद्ध पण म्हणत असतो की अभि नक्की काय झालेलं आहे, तू कशासाठी हा निर्णय घेतोय, हा प्रश्न अभिला विचारला जात असतो. तेव्हा अभि म्हणतो की बाबा कसं आहे माहिती आहे का, नको ना आपल्याला तळतळ लागायला. आप्पांना वाटतंय सगळं, त्याचबरोबर यशला वाटतंय, आजीला वाटतंय, नको आहे ना, मग कशाला आपण ना हा समृद्धी. यश म्हणतोय तसं आपण डेव्हलपमेंट करूया ना, म्हणजे वरती एक मजला वाढवूया, मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा संजना म्हणते डोक्यावर पडलेस का रे तू, काय बोलतेस तू, कळते का तुला. अरे तुझ्या लक्षात येते का. आणि अनिरुद्धपेक्षा संजनाला जास्त राग आलेला असतो. संजना मात्र पिसाळ्यासारखी बोलत असते. संजनाचा खरं तर अजिबात अधिकार नाही, कारण जे घर आप्पांच्या वडिलांचं आहे त्याच्यावर संजना अधिकार गाजवते. जोपर्यंत ते अनिरुद्धचं होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती संजनाचा कोणताही अधिकार नाही. तरीही संजना हे सर्व बोलत आहे. तेव्हा अभि मात्र शांतपणे सांगत आहे की बाबा तुम्ही विचार करा, कारण मला जे वाटतंय ते मी सांगत आहे, कारण नको आहे मला हे. तेव्हा संजना म्हणते अरे तू तर खुश होता, तुला तर हवं होतं सगळं, तुला तुझी प्रॅक्टिस चालू करायची होती, मग आता कुठं करणार आहे प्रॅक्टिस चालू तू. तेव्हा इकडे अभि सांगतो की मी इथेच करेल, समृद्धीमध्ये करेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकतो इथं, असं अभि बोलत असतो. आणि संजनाच्या मात्र शिट्ट्या वाजत असतात. संजनाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होत आहे. म्हणजे आपण काय बोललेलो होतो, आपण यांना एवढं समजवलेलं आहे, एवढं त्यांच्या डोक्यात घुसवलेलं आहे, आणि अचानक हा मुलगा नकार देतोय. याने माघार घेतली आणि याने जर कोर्टामध्ये सांगितलं तर आपण पुरते अडकणार आहोत याची खात्री आता संजनाला पटलेली असते. म्हणून तर संजनाला आता खूपच भीती वाटत असते. संजना खूपच चिडलेली असते. संजनाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आता माघार नाही घेऊ शकत आपण, असं संजनाचं म्हणणं आहे. संजनाच्या म्हणण्यानुसार आता माघार घेताच येत नाही. अभि पण इकडे सांगत असतो की काही झालं तरी मला जे वाटतंय ते मी तुम्हाला बोलून दाखवलेलं आहे, असं अभिचं म्हणणं आहे. अनिरुद्ध म्हणतो कसं आहे, आज ना उद्या आपल्याला हा बंगला बिल्डरला द्यावाच लागणार आहे. आत्ता नाही दिला तर नंतर तरी द्यावाच लागणार आहे. जेव्हा आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल तेव्हा मग आपलं कोणी ऐकणार नाही, आपल्या शब्दांना मान राहणार नाही. तुझ्या लक्षात येते का अभि. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अभि म्हणत असतो की बाबा आपण नंतरचं नंतर बघूया ना, आत्ता काय गरजेचं आहे ते बघूया, आपण सांगू शकतो ना बिल्डरला तसं. तेव्हा संजना मात्र जाम भडकलेली असते. ती अभिचं ऐकूनच घ्यायला तयार नसते, चिडचिड करत असते. आणि संजना म्हणत असते हे सगळं तुला अरुंधतीने भरवलेलं आहे ना तुझ्या कानात, अरुंधतीनं हे सगळं केलेलं आहे ना, मग आत्ता लक्षात आलेलं आहे, बघ बघ अनिरुद्ध ती अरुंधती काय करते. तेव्हा अभि म्हणतो की शक्यच नाही, कारण मला आईनं काही भरवलेलं नाही. मग हा असं का बोलतोय, हा प्रश्न संजनाला पडलेला असतो. आणि तिला असं वाटत असतं की अरुंधतीनेच भरवलेलं आहे. आणि संजनाला खूप राग आलेला असतो. संजना विचार करत असते की हे सगळं काय होत आहे, कारण काहीही झालं तरी हे घर माझ्या हातातून मला जाऊ द्यायचं नाही, असं संजनाचं म्हणणं आहे. त्यानंतर आप्पांचे कॉलनीतले मित्र आलेले असतात. आप्पा त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेले असतात आणि ते सगळेजण बोलत बसलेले असतात. आणि त्यांचं चाललेलं असतं की आता अजिबात तू माघार घेऊ नकोस हा विनायका, कारण काही झालं तरी हे जे आहे ना हे तुझं आहे घर, आणि आता माघार घ्यायची नाही, बरं आहेस ना तू, असं म्हणत आप्पांची चौकशी करत असतात, आप्पांशी बोलत असतात, आप्पांना समजून सांगत असतात. त्याच वेळी अनिरुद्ध
आणि संजना आतमध्ये असतात. ते म्हणत असतात की आता अरुंधती आहे ना तुझ्याबरोबर, आता माघार घ्यायची गरज नाही. आप्पा म्हणतात नाही, अजिबात नाही माघार घेणार. कसं आहे माहिती आहे का, माझा वाद माझ्या मुलाशी नाही आहे रे, तत्वांश आहे. मला ना माझं घर हे वाजवायचं आहे, या घरामध्ये माझा जीव अडकलेला आहे. पण माझ्या मुलाला त्यासाठी मला कोर्टात खेचावं लागलं, या गोष्टीचं मला वाईटही वाटतंय. असं सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे आप्पांना ते जे मित्र समजवत असतात की म्हणत असतात की असा विचार नको करू, आम्ही आहोत ना तुझे सगळ्याच तुझ्याबरोबर. तेव्हा आधी ते संजना येते आणि म्हणते, चांगलं चाललंय, तुम्ही आप्पांना चांगलं भरवताय. नाही, कसं चाललंय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही जा घरी आणि कोर्टात तुमच्या मुलांच्या विरोधात उभे राहा, तेव्हा कळेल काय वाटतं ते. तेव्हा आप्पा म्हणतात की ही गोष्ट लक्षात ठेव संजना, तू आमच्यामध्ये बोलू नकोस, कारण ते माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांना माझ्या घरातली सगळी परिस्थिती माहिती आहे. आप्पांचे मित्र म्हणतात की जेव्हापासून तू या घरात आलेली आहेस ना, तेव्हापासून या घरामध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याचबरोबर आप्पांचे मित्रही संजनाला तेच बोलत असतात. संजनाला म्हणत असतात की हे सगळं जे काय घडत आहे ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडत आहे. याआधी देशमुखांच्या घरामध्ये कसलाही वाद नव्हता, तुझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं. त्यानंतर आप्पांच्या मित्रांनी हे संजनाला बोलल्यामुळे संजनाला खूप राग आलेला असतो. एकतर अभि आता म्हणत आहे की ही केस आपण मागे घ्यायची आहे. त्याचबरोबर इकडे आप्पांचे मित्र येऊन आप्पांना भडकवत आहेत. आप्पा आणि कांचन दोघंही माघार घ्यायला तयार नाहीत. अरुंधती ही तटस्थपणे उभी आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये सुलेखाताईंनी तर संजनाची पूर्ण वाट लावलेली आहे. तिची आबरूची लक्तरं करून अगदी वेशीवर टांगलेली आहेत. त्यामुळं संजनाला खूप राग आलेला असतो. म्हणजे ज्याच्याशी संजनाचा काही संबंध नाही असं संजनाला वाटत आहे, त्याच्याशी संजनाचा संबंध असल्यासारखी तिची आबरू वेशीवर टांगली गेलेली असते. पण आता संजना तेवढ्यावर थांबत नाही. संजना ईशाला गाठते आणि ईशाला सांगू लागते की ईशा, तुझ्या लक्षात येते का, बघ तू विचार कर, काही झालं तरी तुला लेविश लाईफस्टाईल हवी आहे, तुला पैसा हवा आहे, तर तुला हे करावं लागेल. त्यावेळेस ईशा म्हणते की बघ आता कोर्टात आईच्या विरोधात कसे मी सिक्सरवर सिक्सर मारते. म्हणजे ईशाने आता गोंधळ घातलेला आहे. ती म्हणत आहे की एकतर आई ही देशमुख नाही आहे, ती केळकर आहे आणि तिने आपल्या घराच्या बाबतीत बोलायचा तिला कोणताही अधिकार नाही. हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता जे सगळं घडत आहे त्याच्यामुळं हा सगळा त्रास हा आम्हाला भोगावा लागणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि ईशाने आता ठरवलेलं आहे की अरुंधतीच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायची. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईशाने अरुंधतीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिलेली आहे आणि त्यामुळं अरुंधतीला खूप वाईट वाटलेलं आहे. आणि बाहेर आल्यानंतर अरुंधती म्हणत आहे की माझीच मुलगी माझ्या विरोधात असं कसं बोलू शकते, एवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकते. आणि त्याचवेळी तिथे ईशा बाहेर येते कोर्टातून आणि मग यश तिला म्हणत असतो की कळते का तुला, तू काय केलेलं आहेस ते. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ईशाला इकडे खूप राग आलेला असतो. ईशा म्हणत असते की काहीही झालं तरी आई जे करते त्याच बाबतीत मी बोलत आहे आणि तिने काय केले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळं तुम्ही तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नका. तरीही ईशाचं इतकं घाणेरडं बोलणं वागणं सुरू आहे आणि मी जे काय बोललेले आहे ते खरंच बोललेले आहे. यश म्हणतो की तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, कारण आईने तुझ्यासाठी काय केले आत्तापर्यंत ते माहिती आहे ना. त्यावर ईशाचं असं म्हणणं आहे की सगळ्यांच्याच आया करतात, तिनंच एकटीने माझ्यासाठी केलं असं थोडंच आहे. म्हणजे तिनं जे केलं आहे ते एवढंच माझ्यासाठी केलं असं म्हणायचं आहे का, आणि बाकी सगळ्यांच्या आया पण तेच करतात ना आपल्या मुलांसाठी, तिनं काही वेगळं केलेलं नाही. हे सगळं ईशा म्हणत असते. तेव्हा मात्र अरुंधतीला खूप वाईट वाटलेलं असतं, अरुंधतीला खूप राग आलेला असतो. खरं तर आपलीच मुलगी आपल्याशी ज्या पद्धतीने वागत आहे ती गोष्ट अरुंधतीला पटलेली नसते, ॲक्च्युली तिला पचनी पडत नसते. पण अरुंधतीला हे चांगलंच माहिती आहे ईशा हे सगळं कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन करते ह्याबद्दल मात्र सगळ्यांनाच माहिती असतं. ईशाने हे सगळं संजनाने सांगितलेलं आहे म्हणून केलेलं आहे, ही गोष्ट मात्र सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नितीन त्याचबरोबर सुलेखाताई सर्वजण अरुंधतीला समजवत आहेत, तू तिच्या नको नादी लागू, ती कशी आहे तुला माहिती आहे ना, कारण जिने ज्या मुलावर प्रेम केलं त्याच्यासाठीही ती शेवटपर्यंत उभी राहू शकलेली नाही. तिनं प्रत्येक वेळेस त्याला त्याच्या इच्छा त्याच्या अपेक्षांचा भुगा केलेला आहे. त्या ईशाबद्दल आपण काय अपेक्षा करू शकतो, फक्त पैशासाठी हापापलेली ती बाई आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती मात्र विचार करत आहे आणि अरुंधती आता थांबणार नाही, ईशाची वाट लावायचं मात्र अरुंधतीने ठरवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.